नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये झिनर डायोड हा टॉपिक बघणार आहोत। आता बघा, आपण लास्ट लेक्चरला पीएन जंक्शन डायोड हा टॉपिक सुरू केला। पीएन जंक्शन डायोड तयार कसा होतो ते बघितलं। त्यानंतर पीएन जंक्शन डायोडचं बायसिंग बघितलं। पीएन जंक्शन डायोड बायस इन टू बायसिंग कंडिशन्स, फर्स्ट वन फॉरवर्ड बायसिंग अँड सेकंड वन रिव्हर्स बायसिंग। आता आपण बघितलं की फॉरवर्ड बायसिंगमध्ये कनेक्शन करताना पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल हा बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला आपण अटॅच करतो आणि एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल हा बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला आपण अटॅच करतो। एक्झॅक्टली ऑपोजिट प्रोसेस आहे रिव्हर्स बायसिंग ऑफ पीएन जंक्शन डायोड। पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल हा बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला आपण कनेक्ट करतो आणि एन टाईप सेमीकंडक्टर हा बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला आपण कनेक्ट करतो। पीएन जंक्शन डायोडमध्ये करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम ॲनोड टू कॅथोड, दॅट मीन्स फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल। आपण याला युनिडायरेक्शनल डायोड असंही म्हटलेलं आहे। आता डायोड आपण कुठे यूज करतो, तर डायोड आपण ॲज ए स्विच म्हणून सर्किटमध्ये आपण त्याचा यूज करतो। आता आपण फॉरवर्ड बायसची कॅरेक्टरिस्टिक बघितली, रिव्हर्स बायसिंगची कॅरेक्टरिस्टिक बघितली। जर त्या दोनही कॅरेक्टरिस्टिक जर कंबाईन केल्यात तर आपण त्याला म्हटलेलं आहे कंप्लीट व्हीआय कॅरेक्टरिस्टिक ऑफ पीएन जंक्शन डायोड। तुम्हाला यामध्ये ड्रॉबॅक काय दिसला फॉरवर्ड बायसिंग आणि रिव्हर्स बायसिंगमध्ये, तर ड्रॉबॅक जर म्हटलं तर रिव्हर्स बायसिंगमध्ये तुम्ही थोडासा सप्लाय अप्लाय केल्यानंतर थोडा करंट फ्लो होतो, परंतु तुम्ही जसजसं रिव्हर्स बायसिंग व्होल्टेज इन्क्रीज करत चालता तर एक कंडिशन अशी येते की सर्किटमधला करंट हा सडन इन्क्रीज होतो, म्हणजे ब्रेकडाऊन ऑकर होतं, व्होल्टेज वाढत नाही, बरोबर आहे। त्या कंडिशनमध्ये डायोड हा तुमचा ब्रेक झालेला असतो। म्हणजे ऑपरेशन ऑफ पीएन जंक्शन डायोड बघताना डायोड कॅन बी ऑपरेटेड ओनली इन फॉरवर्ड बायस कंडिशन, वी कॅन नॉट ऑपरेट डायोड इन रिव्हर्स बायसिंग कंडिशन असं आपण बघितलं। तर यामध्ये ड्रॉबॅक काय आहे, तर रिव्हर्स बायसिंगमध्ये आपल्याला कन्व्हेन्शनल पीएन जंक्शन डायोडचा यूज करता येत नाही, परंतु आपण त्याला फॉरवर्ड बायसिंगमध्ये त्याचा यूज करू शकतो। ओके, आता सी झिनर नावाच्या सायंटिस्टने काय केलं की पीएन जंक्शन डायोडमध्ये जो ड्रॉबॅक होता की रिव्हर्स बायसिंगमध्ये तो बर्न होतोय किंवा ब्रेक होतोय, तर तो ड्रॉबॅक त्याने ओव्हरकम केला आहे। आता झिनर डायोडने तो ड्रॉबॅक ओव्हरकम कसा केला आहे, त्यानंतर त्याचं ऑपरेशन कसं होतं आहे, झिनर डायोडचा सिम्बॉल काय आहे, झिनर डायोडमध्ये असे कुठले चेंजेस केले सायंटिस्टने की तो रिव्हर्स बायसिंगमध्ये ऑपरेट केला नंतरही ब्रेक होत नाही, ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करायचं आहे। फर्स्ट वन स्लाइड तुम्हाला दिसते या ठिकाणी, व्हॉट इज झिनर डायोड। झिनर डायोड्स आर अ स्पेशल काइंड ऑफ डायोड which permits current to flow in a forward direction. What makes them different from other diodes is that Zener diode will also allow current to flow in the reverse direction when the voltage is above a certain value. याचा अर्थ काय होतो की झिनर डायोड हा दोन बायसिंगमध्ये ऑपरेट होतो, एक फॉरवर्ड बायसिंग आणि दुसरा रिव्हर्स बायसिंग। त्यांचं म्हणणं काय आहे, कन्व्हेन्शनल पीएन जंक्शन डायोड फॉरवर्ड बायसिंगमध्ये ऑपरेट होताना काहीही प्रॉब्लेम नव्हता, तो त्याला सप्लाय अप्लाय केल्यानंतर आपल्याला आउटपुटला करंट भेटत होता, बरोबर आहे। आपल्याला काम कशावर करायचं आहे, तर रिव्हर्स बायसिंगवर करायचं आहे, म्हणून
झिनर डायोडचं ऑपरेशन फॉरवर्ड बायसिंगमध्ये सिमिलर आहे, जे की कन्व्हेन्शनल पी एन जंक्शन डायोडचं आहे. ओके, म्हणजेच कन्व्हेन्शनल पी एन जंक्शन डायोड आणि झिनर डायोड फॉरवर्ड बायसिंगमध्ये सेम रिॲक्ट होतात, सेम आउटपुट भेटतं. परंतु रिव्हर्स बायसिंगमध्ये झिनर डायोड मधून करंट फ्लो होतोय अबोव दी सर्टन व्हॅल्यू. तुम्ही जेव्हा व्होल्टेज लेवल वाढवताय त्यावेळेस झिनर डायोड ऑन होतो, रिव्हर्स बायसिंगमध्ये झिनर डायोड ऑन होतो आणि त्यामधून रिव्हर्स करंट फ्लो होतो. ओके, तर इथे आपल्याला एक सिम्बॉल ऑफ झिनर डायोड दिसतोय. जसा तुमचा कन्व्हेन्शनल पी एन जंक्शन डायोडचा सिम्बॉल आहे तसाच झिनर डायोडचा सिम्बॉल आहे, फक्त एक कॅथोड रिंग साईडने एक चेंज आहे. झिनर हा जो वर्ड आहे हा झडपासून स्टार्ट होतोय. ओके, तर इथं झड आकाराचा एक साईन दिसतोय तुम्हाला कॅथोड रिंगकडे. बाकी तुमचा सिम्बॉल पी एन जंक्शन कन्व्हेन्शनल पी एन जंक्शन डायोड आणि झिनर डायोडचा सेम आहे. एक पी टाईप दिसतोय, दुसरा एन टाईप दिसतोय. पी टाईप जी साईड आहे त्याला आपण ॲनोड म्हणतो आणि एन टाईपची जी साईड आहे त्याला आपण कॅथोड असं म्हटलेलं आहे. व्हीझेड म्हणजे झिनर व्होल्टेज. ओके, आता सिलिकॉन पी एन जंक्शन डिव्हाइस that is designed for operation in reverse breakdown region. The basic function of Zener diode is to maintain a nearly constant DC voltage under proper operating condition. त्यांचं म्हणणं काय आहे, झिनर डायोड हा स्पेशली कशासाठी यूज केला जातो तर कॉन्स्टंट DC व्होल्टेज ठेवण्यासाठी आपण झिनर डायोडचा यूज करतोय. टिपिकली इट इज यूज टू प्रोव्हाइड अ स्टेबल रेफरन्स व्होल्टेज फॉर यूज्ड इन पॉवर सप्लाईज, व्होल्टमीटर अँड अदर इक्विपमेंट्स. म्हणजेच काय, पॉवर सप्लाय असेल, व्होल्टमीटर असेल किंवा अजून इलेक्ट्रॉनिक ज्या इक्विपमेंटमध्ये आपल्याला व्होल्टेज स्टॅबिलायझेशन रिक्वायर्ड असतं तिथे आपण झिनर डायोडचा यूज करतोय. इथं एक सिम्बॉल दाखवलेला आहे ॲनोड आणि कॅथोड. कॅथोड साईडला एक जड साईनचा सिम्बॉल आहे. ओके, दिस इज द सिम्बॉल ऑफ झिनर डायोड. काय होतं, एक्झाममध्ये आपल्याला ड्रॉ दी सिम्बॉल ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ डायोड्स विचारतात. जसा की पी एन जंक्शन डायोड असेल, हा झिनर डायोड असेल, पुढे आपण शिकणार आहोत लाईट इमिटिंग डायोड, व्हॅरेक्टर डायोड, असे वेगवेगळ्या प्रकारचे डायोडचे सिम्बॉल आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात. दिस इज द झिनर डायोड. ओके, इकडं सिम्बॉल दिसतोय आणि राईट साईडला आपल्याला प्रॅक्टिकली झिनर डायोड कसा दिसतो ते दिसतंय. आता त्याच्या एक साईडने एक ब्लॅक कलरचा बेल्ट असेल, पट्टा असेल, त्याला आपण कॅथोड म्हणणार आहे आणि एक दुसरा साईड आहे की ज्यावरती बेल्ट नाही आहे त्याला आपण ॲनोड असं म्हणतो. ओके, आता बघा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे की झिनर डायोड आणि कन्व्हेन्शनल पी एन जंक्शन डायोड फॉरवर्ड बायसिंगमध्ये त्याचं ऑपरेशन हे सेम आहे. इथंही तुम्हाला फिगरमध्ये दिसत असेल ॲनोड साईड जी आहे, ए म्हणजे ॲनोड आणि के म्हणजे कॅथोड. ॲनोड साईड जी आहे डायोडची ती बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला गेलेली आहे आणि कॅथोड साईड ही बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला गेलेली आहे. दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ अ फॉरवर्ड बायसिंग ऑफ अ झिनर डायोड. ओके, म्हणजे आपण काय सांगू शकतो, व्हेन अ झिनर डायोड इज फॉरवर्ड बायस्ड इट ऑपरेट ॲज अ नॉर्मल डायोड. नॉर्मल म्हणजे कन्व्हेन्शनल पी एन जंक्शन डायोड सारखाच तो काय होतो, ऑपरेट होतो. इन फॉरवर्ड बायस पी साईड इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ अ बॅटरी and N side is connected to negative terminal of battery. In this case the electrons and holes are swept across the junction and large current flow through it. म्हणजे काय, आपण P रिजनला बॅटरीचा पॉझिटिव्ह अप्लाय केला, N रिजनला आपण बॅटरीचा निगेटिव्ह अप्लाय केला. आता जसजसं तुम्ही सप्लाय व्होल्टेज वाढवत जाता तसतसं जंक्शनमधून क्रॉस होणाऱ्या चार्ज कॅरियरची संख्याही वाढत जाते. म्हणजे इलेक्ट्रॉन्स हे एन रिजनमधून पी रिजनमध्ये येतात, होल्स हे पी रिजनमधून एन रिजनमध्ये जातात. आता ते बाउंड्री क्रॉस करत असताना
कंबाईन होतात. दॅट इज कॉल्ड एज द रिकॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन होल पेअर्स. ओके, अँड मॅक्झिमम रिकॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड होल पेअर्स इज नथिंग बट फ्लो ऑफ अ करंट. दिस इज द construction and working of Zener diode in forward biasing condition. ओके, सेकंड वन टाईप आहे किंवा बायसिंग कंडिशन आहे रिव्हर्स बायस. आता असं कोणतं मटेरियल यूज केलेलं आहे की तुमचा डायोड रिव्हर्स बायसिंगमध्ये कितीही सप्लाय अप्लाय केला तरी तो ब्रेक होत नाही. तर ॲट द टाईम ऑफ मॅन्युफॅक्चरिंग Zener diode, its voltage is precisely adjusted between 3 volt to 200 volt. म्हणजेच काय, ज्या वेळेस हा डायोड तयार केला गेला त्यावेळेस मॅन्युफॅक्चररनी याच्यामध्ये जे व्होल्टेज कॅपॅसिटी असणार आहे ती आधीच डिस्कवर केली, आधीच डिफाईन केलेली आहे. 3 व्होल्ट ते 200 व्होल्ट एवढा रिव्हर्स व्होल्टेज तुम्ही अप्लाय केलं तरीही डायोड ब्रेक होणार नाही. मग आपल्याला माहिती आहे की तुम्ही Zener डायोडला 10 व्होल्ट 15 व्होल्ट 20 व्होल्ट सप्लाय अप्लाय केल्यानंतर तो डायोड ऑन होतो आणि त्यानंतर त्यामधून मॅक्झिमम करंट फ्लो होणं सुरू होतं. आता आपल्याला मॅक्झिमम करंट फ्लो होतो याचा अर्थ जेवढा फ्लो झाला तेवढा आपण सर्किटमध्ये यूज करतो का? नाही. तर आपल्याला जेवढा करंट सर्किटमध्ये पाहिजे असेल त्याला तेवढा करंट भेटण्यासाठी आपण रेजिस्टन्सचा यूज करतो. ओके, रेजिस्टन्सचं फंक्शन काय आहे रेजिस्टरचं? इट अपोजेस फ्लो ऑफ करंट. म्हणजे तुम्हाला जेवढ्या अमाऊंटमध्ये करंट आउटपुटला पाहिजे तेवढ्या अमाऊंटचा करंट तुम्हाला आउटपुटला भेटू शकतो. ओके, आता इथं ऑपरेशन दिसतंय बघा. आता ही मागची स्लाईड दिसते, यात काय दिसतंय? बी म्हणजे बॅटरी, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि ॲनोड कॅथोड. बघा डायोडची डायरेक्शन बघा डाऊनवर्ड आहे, पण Zener डायोड रिव्हर्स बायसिंगमध्ये त्याची डायरेक्शन अपवर्ड झालेली आहे. आता डायरेक्शन अपवर्ड झाली याचा अर्थ बॅटरीच्या पोलॅरिटीही बदललेल्या आहेत. काय होतं आहे? पी टाईप जो आहे म्हणजे ॲनोड तो बॅटरीच्या निगेटिव्हला गेलेला आहे आणि कॅथोड हा बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला अटॅच झालेला आहे. ओके, आता एक्झाममध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन कसं लिहायचं आहे? इन केस ऑफ रिव्हर्स बायस करंट प्रॅक्टिकली 0 and at a certain voltage which is called as the Zener voltage the current increases sharply. बरोबर आहे. त्यांचं म्हणणं काय आहे? सुरुवातीला Zener डायोडमध्ये करंट हा 0च्या इक्विव्हॅलंट म्हणलं तरी चालेल, परंतु तुम्ही जसा रिव्हर्स बायसिंग व्होल्टेज वाढवत जाणार आहात तसा एक कंडिशन अशी येते की सडन करंट इन्क्रीज होतो. ओके, आणि ईच Zener diode has a breakdown rating which specifies the max voltage that can be drop across it. म्हणजेच काय, प्रत्येक Zener डायोडला काहीतरी ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे, त्या व्होल्टेजनंतर त्या डायोडमधून मॅक्झिमम करंट फ्लो होणं सुरू होतं. आता याचं कन्स्ट्रक्शन आपण काय सांगू शकतो? सिंपल आहे. ॲनोड of a diode is connected to negative terminal of battery and cathode of a diode is connected to positive terminal of battery, and the circuit form is called as the reverse biasing of a reverse biasing of a Zener diode. What is the operation? आता या ऑपरेशन मध्ये काय होतं की पी रिजन जो आहे डायोडचा त्याला बॅटरीचा निगेटिव्ह कनेक्टेड आहे बघा, आणि एन रिजन जो आहे डायोडचा त्याला बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल अटॅच आहे. आता इलेक्ट्रॉनिक्समध्ये साईन कन्व्हेन्शन कसे आहेत? प्लस प्लस जर साईन जवळ आल्यात तर त्यामध्ये रिपल्शन होतं, मायनस मायनस साईन जवळ आल्यात तरी त्यामध्ये रिपल्शन होतं, परंतु ऑपोजिट चार्ज कॅरियर जर कंबाईन झालेत प्लस मायनस तर ते अट्रॅक्ट होतात, किंवा मायनस प्लस हे जर एकत्र आले तर ते अट्रॅक्ट होतात. बरोबर आहे की नाही? आता इथे काय दिसतं आहे आपल्याला? ॲनोड म्हणजे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, तो बॅटरीच्या निगेटिव्हला चालला आहे, म्हणजे ॲनोडमध्ये टर्मिनल ज्या पी रिजनला कनेक्टेड आहे त्यामध्ये असणारे सर्व होल्स हे बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलकडे चाललेत.
सायमल्टेनियसली कॅथोडमध्ये कॅथोड टर्मिनल हा निगेटिव्हला अटॅच आहे, बरोबर आहे की नाही. कॅथोड टर्मिनल हा एन रिजनला अटॅच आहे आणि तो बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला अटॅच आहे. मग इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज आहेत, ते बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतील. लक्षात घ्या, फंडामेंटल काय सांगतोय आपला की पी आणि एन टाईप सेमीकंडक्टर ज्या बाँड्रीला अटॅच आहेत, ज्या ठिकाणी एका बाँड्रीवरती अटॅच आहेत, ज्या जंक्शनला अटॅच आहेत, त्या जंक्शनला क्रॉस करून इलेक्ट्रॉन आणि होल्स हे कंबाईन व्हायला हवेत. पण इथे तसं होत नाही आहे. ती डिप्लिशन रिजन जी आहे ती वाढत वाढत चालली, बरोबर आहे. ती वाढत गेल्यामुळं त्यामधून करंट फ्लो होत नाही, बरोबर आहे. पण एक कंडिशन अशी येते की तुम्ही मॅक्झिमम सप्लाय व्होल्टेज अप्लाय केला, तो डायोड ओपन होतो, ऑन होतो आणि त्यामधून मॅक्झिमम करंट फ्लो होणं सुरू होतं. आता इथे आपल्याला एक व्ही आय कॅरेक्टरिस्टिक किंवा आय व्ही कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ जिनर डायोड दिसते बघा. एक्स ॲक्सिसवर व्होल्टेज आहे, वाय ॲक्सिसवरती करंट आहे. ओके, एक्स ॲक्सिसवरती व्होल्टेज आहे, वाय ॲक्सिसवरती करंट आहे. आता फॉरवर्ड बायसिंगमध्ये आपल्याला करंट आणि व्होल्टेज दोन्हीही पॉझिटिव्ह भेटतात, म्हणून आपण ती कॅरेक्टरिस्टिक फर्स्ट क्वाड्रंटमध्ये घेतलेली आहे. रिव्हर्स बायसिंगमध्ये करंट आणि व्होल्टेज दोनही निगेटिव्ह भेटतं, म्हणून आपण ते थर्ड क्वाड्रंटमध्ये घेतलेलं आहे. कारण की मॅथमॅटिकल रूलनुसार फर्स्ट क्वाड्रंट हा प्लस प्लस असतो, सेकंड क्वाड्रंट हा मायनस प्लस असतो, थर्ड क्वाड्रंट हा मायनस मायनस असतो आणि फोर्थ क्वाड्रंट हा प्लस मायनस असतो, बरोबर की नाही. आता फॉरवर्ड बायसिंगमध्ये काय होतं आहे, तुम्ही सुरुवातीला आता बघा, आपल्याकडे दोन टाईपचे सेमीकंडक्टिंग मटेरियल आहेत. एक आहे सिलिकॉन आणि दुसरा आहे जर्मेनियम. मी तुम्हाला लास्ट लेक्चरलाही सांगितलं, जर डायोड हा सिलिकॉन मटेरियलचा असेल तर त्याला मिनिमम ऑन होण्यासाठी 0.7 व्होल्टेज लागतं. जर डायोड हा जर्मेनियमचा असेल तर त्याला ऑन होण्यासाठी मिनिमम सप्लाय व्होल्टेज लागतं 0.3 व्होल्ट. ओके, हियर वी आर कन्सिडरिंग दिस डायोड इज अ सिलिकॉन मॅन्युफॅक्चर बाय युजिंग द सिलिकॉन मटेरियल. समजा हा डायोड सिलिकॉन मटेरियलचा आहे, तर काय होणार आहे, फॉरवर्ड बायसिंगमध्ये सुरुवातीला तुम्ही थोडंसं व्होल्टेज अप्लाय केलं, 0.1, 0.2, 0.3, 0.5, 0.6 आणि 0.7पर्यंत आलात, करंट जास्त इन्क्रीज होत नाही. परंतु 0.7 नंतर काय होतं, करंट सडनली सर्किटमध्ये इन्क्रीज झालेला दिसतोय बघा. ग्राफमध्ये जर तुम्ही बघितलं तर व्होल्टेजच्या ॲक्सिसवरती पहिल्या क्वाड्रंटमध्ये व्होल्टेज वाढलेलं नाही आहे, परंतु करंट हा सडन इन्क्रीज झालेला आहे, बरोबर आहे. मग ह्या करंटला लिमिट करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी आपण फॉरवर्ड करंट लिमिटिंग रेजिस्टन्स आपण तिथे अप्लाय करतो. ओके, आता रिव्हर्स बायसिंगमध्ये बघा, ब्रेकडाऊन व्होल्टेज दिसतंय तुम्हाला. सुरुवातीला काय आता बघा, फॉरवर्ड बायसिंगमध्ये व्होल्टेज थोडं अप्लाय केल्यानंतर करंट सडन इन्क्रीज झाला आहे, परंतु कंपॅरेटिव्हली रिव्हर्स बायसिंगमध्ये खूप दूरपर्यंत व्होल्टेजचा ग्राफ दिसतोय बघा, आडवी लाईन एक्स ॲक्सिसवरती. याचा अर्थ आपल्याला मॅक्झिमम व्होल्टेज अप्लाय करावं लागलं आहे. ज्या पॉईंटला करंट सडन इन्क्रीज होणं चालू झालं आहे, वाय ॲक्सिसकडे एक डार्क लाईन गेली बघा, बरोबर आहे, त्याला ॲव्हलांच करंट म्हटलेलं आहे. ओके, आता किंवा त्याला जिनर करंट असं म्हटलेलं आहे. ज्या पॉईंटपासून करंट हा सडन इन्क्रीज होणं चालू झालं आहे त्या पॉईंटला ब्रेकडाऊन व्होल्टेज असं म्हटलेलं आहे. VBR म्हटलं जातं किंवा VZ म्हटलं तरी चालतं. आणि ज्या पॉईंटपासून करंट सडन इन्क्रीज होणं चालू झालं त्याला लिकेज करंट असं म्हटलेलं आहे. आता बघा, याच्या दोन टाईपचे करंट भेटतात. एक आहे सॅच्युरेशन करंट, ज्या पॉईंटपासून तुमचा करंट सडन इन्क्रीज होणं चालू होतं, बरोबर आहे. आणि दुसरा IZ मिनिमम आणि IZ मॅक्स असे दोन पॉईंट्स आहेत. आता बघा, कॅरेक्टरिस्टिक जिथे बेंड झालेली आहे तिथून सुरुवात झाली म्हणजे त्याला IZ मिनिमम म्हणणार, मिनिमम जिनर करंट. आणि रिव्हर्स व्होल्टेजचा ॲरो दिसतोय बघा, मॅक्झिमम व्हॅल्यूपर्यंत करंट गेला आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणणार, मॅक्झिमम जिनर करंट. ओके,
आता ह्या जो ग्राफ आहे त्यामध्ये जो जिनर करंट मिळालेला आहे तो जिनर करंट आपण सर्किटमध्ये यूज करणार आहोत. आपला डायोड पण ब्रेक झालेला नाही आहे. मग या करंटला कंट्रोल करण्यासाठी किंवा लिमिट करण्यासाठी पुन्हा आपण एखादा करंट लिमिटिंग रेजिस्टर सर्किटमध्ये लावला जातो आणि तो करंट काय होतो, लिमिट होतो, म्हणजे कंट्रोलमध्ये येतो. ओके. आता हा जो जिनर डायोड आहे हा कुठे यूज केला जातो, तर व्होल्टेज रेग्युलेशनचे जेवढेही ॲप्लिकेशन्स आहेत, व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजेच काय, व्होल्टेज आउटपुटचं कॉन्स्टंट करायचं आहे तुम्हाला, DC व्होल्टेज, त्या ॲप्लिकेशन्समध्ये आपण याचा यूज करतो. आता बघा, अनदर ॲप्लिकेशन इन्व्हॉल्व्स यूज ऑफ जिनर डायोड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर. हिअर AC व्होल्टेज इज रेक्टिफाईड बाय डायोड D1 अँड फिल्टर्ड बाय कॅपॅसिटर. म्हणजेच काय होतं, पॉवर सप्लायमध्ये इनपुटला तुम्ही AC सप्लाय देता, आउटपुटला तुम्हाला DC सप्लाय भेटतो. तर मग हा ACला DCत कन्वर्जन कसं केलं जातं, तर एक पॉवर सप्लायमध्ये पहिल्यांदा असतो ट्रान्सफॉर्मर, दुसरा ब्लॉक असतो रेक्टिफायर, तिसरा ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर, फिल्टर असतं, नंतर व्होल्टेज रेग्युलेटर असतं आणि लास्टला व्होल्टेज रेग्युलेट झाल्यानंतर तुम्हाला कॉन्स्टंट DC व्होल्टेज हे लोडला अप्लाय करता येतं. ओके. आता कन्व्हेन्शनल PN जंक्शन डायोड आणि जिनर डायोड या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, आपण दोन्ही डायोड्स बघितले. ओके. तर डिफरन्स पॉईंट काय दिसत आहे तुम्हाला, पहिला डिफरन्स पॉईंट आहे द बेसिक डायोड्स विथ PN ॲज इट्स जंक्शन इट्स कंडक्शन विल बी लिमिटेड इन फॉरवर्ड बायस. ओके. त्यांचं म्हणणं काय आहे, कन्व्हेन्शनल PN जंक्शन डायोड फक्त फॉरवर्ड बायसिंगमध्ये ऑपरेट होतो, रिव्हर्स बायसिंगमध्ये त्याला आपण ऑपरेट करत नाही. परंतु जिनर डायोड कॅन बी ऑपरेट इन बोथ फॉरवर्ड अँड रिव्हर्स बायसिंग कंडिशन्स. ओके. सेकंड वन, द लेवल ऑफ डोपिंग इज लो इन दिस टाईप ऑफ डायोड. डोपिंग लेवल जे आहे, ॲडिशन ऑफ इम्प्युरिटीज, ॲडिशन ऑफ एक्सटर्नल इलेमेंट इन अ प्युअर सेमीकंडक्टर इज लो इन अ कन्व्हेन्शनल PN जंक्शन डायोड. परंतु इन जिनर डायोड द डोपिंग लेवल इज व्हेरी हाय. का बरं हाय, तर बिकॉज जिनर डायोडला रिव्हर्स बायसिंगमध्ये मॅक्झिमम सप्लाय व्होल्टेज बिअर करायचं आहे. ओके. थर्ड वन, ॲज द रिव्हर्स करंट फ्लो हिअर द डायोड जंक्शन गेट डॅमेज. ओके. जर समजा कन्व्हेन्शनल PN जंक्शन डायोडमध्ये तुम्ही मॅक्झिमम सप्लाय व्होल्टेज अप्लाय केला आणि त्यामधून जर करंट फ्लो होत असेल, ओके, तर त्यावेळेस तो डायोड बंद झालेला असतो, ब्रेक झालेला असतो, त्याचे जंक्शन्स हे ब्रेक होतात. परंतु जिनर डायोडमध्ये तसं होत नाही. ॲज इट इज कंडक्टेबल इन रिव्हर्स बायस द रिव्हर्स करंट विल नॉट अफेक्ट द जंक्शन ऑफ इट. म्हणजे तुम्ही कितीही रिव्हर्स बायसिंग व्होल्टेज अप्लाय केलं तर डायोड ब्रेक होत नाही. आत्ताच आपण बघितलं का डायोड ब्रेक होत नाही, बिकॉज ॲट द टाइम ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ जिनर डायोड इट्स व्होल्टेज इज प्रिसाइजली ॲडजस्टेड बिटवीन 3 व्होल्ट टू 200 व्होल्ट, म्हणून डायोड ब्रेक होत नाही. आता डायोड दिस ओबेज ओम्स लॉ. व्हॉट इज द ओम्स लॉ? V इज इक्वल टू I इंटू R. V equals to I into R. V means voltage, I means current and R means resistor. Zener diode does not prefer Ohm's law. Okay. Last one, it is basically used during the rectification. Diode कुठं वापरला जातो, तर रेक्टिफिकेशन प्रोसेसमध्ये. ओके. आणि Zener diode कुठं वापरला जातो, कंट्रोलिंग व्होल्टेज ॲज ए शंट रेग्युलेटर. आता रेक्टिफिकेशन म्हणजे काय, रेक्टिफायर म्हणजेच काय, रेक्टिफायर म्हणजे हे एक डायोडचं सर्किट आहे. नंबर ऑफ डायोड्स यूज करून हे सर्किट तयार केलेलं आहे. मग आपल्याला डायोडचे ॲप्लिकेशन स्टडी करत असताना पुढच्या युनिटमध्ये रेक्टिफायर स्टडी करायचा आहे. येते लक्षात. आणि व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे तुम्हाला आउटपुटचं व्होल्टेज कॉन्स्टंट करण्यासाठी आपण जिनर डायोडचा यूज करतो. ओके. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इथपर्यंतचा जो टॉपिक बघितला यामध्ये पूर्ण PN जंक्शन डायोड, एनर्जी बँड थेरी,
त्यानंतर झिनर डायोड कंप्लीटली आपण स्टडी केलेला आहे. जर कुठल्याही विद्यार्थ्याला कुठलाही टॉपिक जर समजला नसेल तर तुम्ही व्हिडिओ डबल बघा. तरीही जर समजा तुम्हाला तो टॉपिक समजला नाही तर माझ्या पर्सनल व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही मला क्युरी कोणत्याही क्षणी विचारू शकता. तुमचं सर्व शंकांचं निरसन हे केल्या जाईल. ओके, आता एक महत्त्वाचा मेसेज असा आहे की बघा, प्रत्येक विषयाचे तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स हे भेटणार आहेत. तुम्ही प्रत्येकाने व्हिडिओ लेक्चर ऐकायचं आहे व्यवस्थित. जो टॉपिक समजला नाही तो शिकवणाऱ्या शिक्षकांशी संपर्क करून त्यांना विचारायचा आहे. जर समजा तुम्हाला कुठलेही शिक्षक रिस्पॉन्स देत नसतील तर मला एक व्हॉट्सॲप मेसेज करून कळवा. आपण त्या सरांना रिक्वेस्ट करून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व केला जाईल. ओके, आता आपण कसं ठरवलेलं आहे की आठवड्यातले 4 ते 5 दिवस हे तुम्हाला लेक्चर टायमिंगमध्ये व्हिडिओज तुमच्या ग्रुपवर टाकल्या जातील. आता बघा, व्हिडिओज आपण यूट्यूबवरचे जशाचे तसे उचलून तुम्हाला पाठवत नाही आहे. जसा तुमचा सिलेबस आहे त्यातलाच व्हिडिओ तयार करून, स्वतः व्हिडिओ तयार करून शिक्षक तुम्हाला व्हिडिओ पाठवत आहेत. बरोबर आहे. तर विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे की ते व्हिडिओ व्यवस्थित बघायचे. जर काही अडचण येत असेल तर विशेष वर्ग शिक्षकांना किंवा शिकवणाऱ्या प्राध्यापकांना तुम्ही ते विचारू शकता. बरोबर. त्यानंतर आठवड्यातून एक दिवस आपण कुठल्या तरी एक दिवशी ऑनलाईन लेक्चर घेऊ. त्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्हाला येणाऱ्या क्युरीज आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर दर शुक्रवारी तुम्हाला एक प्रत्येक विषय शिक्षक तुम्हाला एक गुगल फॉर्मची लिंक देतील. त्यामध्ये त्यांनी आठवडाभर शिकवलेल्या विषयाचे काही प्रश्न असतील. मग प्रश्न हे ऑब्जेक्टिव्ह पण असतील आणि डिस्क्रिप्टिव्ह पण असतील. सिंगल सेंटेन्समध्ये म्हणा किंवा तुम्हाला लिहून ते अपलोड पण करावे लागतील. ओके, आणि या सर्वांचं नोटिंग हे केल्या जाणार आहे. आता दुसरं, आपण जे व्हिडिओ लेक्चर टाकतो त्या व्हिडिओ लेक्चर संदर्भात आपल्याला अटेंडन्स मेंटेन करायची आहे. व्हिडिओ लेक्चर कोण कोण बघतं प्रत्येकाने बघायचे आहेत. तुमची अटेंडन्स आपल्याला ऑनलाईनमध्ये लावायची आहे. ओके, तर त्यासाठी काय करायचं आहे, मी जेव्हाही ऑनलाईन यूट्यूबची लिंक देतो आहे तुम्हाला त्यावेळेस कमेंटमध्ये जायचं आहे आणि कमेंटमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे. रोल नंबर 1 आणि त्याचं नाव, म्हणजे तुमचं जे नाव असेल ते आणि तुमचा जो रोल नंबर असेल तेवढा टाकायचा आहे. तो मला पोस्ट केला तर मला लक्षात येऊन जाईल की कुणी लेक्चर बघितलेलं आहे. ओके, तर आजच्या लेक्चरसाठी आपण इथे थांबतोय आणि राहिलेला टॉपिक हा आपण नंतरच्या लेक्चरला बघूया. थँक्यू टू ऑल ऑफ यू.